राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयतेचा पुढचा भाग. भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात प्राचीन संस्कृती आहे. एकच उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गंमत सांगतो. भारतावर 200 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडमध्ये ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. त्या इंग्लंडमध्ये पहिली शाळा निघाली तेव्हा भारतात ऑलरेडी 12 विश्वविद्यालय होती. जगभरातून सगळे विद्यार्थी इथं शिकायला येत होते. एकेका विश्वविद्यालयामध्ये 9-10 लाख ग्रंथ होते. जेव्हा खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळलं तेव्हा ते विद्यापीठ 6 महिने जळत होतं. अशी ही विशाल, सर्वात पुरातन आणि अत्यंत सर्वसमावेशक अशी एक सुंदर संस्कृती. पण आपल्या इथले डावे ह्या आपल्या हिंदू संस्कृतीला चांगली होती मानायलाच तयार नाहीत. या डाव्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. डाव्यांचा जग विध्वंस करणं जगाचा तो डायरेक्ट शस्त्राने करता येत नाही. मग आता घरात घुसायचं आणि त्या घरातल्या लोकांना त्या घराबद्दलच न्यूनगंड निर्माण करायचा. हिंदू संस्कृती, हिंदू शाळांमध्ये, हिंदू एज्युकेशन सोसायट्यांमध्ये, हिंदू मीडियामध्ये घुसायचं आणि हिंदू असणं हे कसं नकारात्मक आहे, हिंदू असणं म्हणजे कसं मागासलेपणाचं आहे, हे बिंबवण्याचं एक भयानक षडयंत्र सुरू आहे. म्हणून परदेशी लोक काय म्हणत होते हिंदू संस्कृतीबद्दल त्याचे काही दाखले. भारतात आलेल्या इंग्रजांपैकी जे सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू होते आणि ज्यांना युरोपमध्ये होत असलेल्या रेनेसान्सचं भान होतं, अशांना जसजशी हिंदू संस्कृतीची ओळख होऊ लागली तसतसे ते अवाक होऊ लागले. हिंदू संस्कृती, सभ्यता, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि कलांमधील विलक्षण प्रगती यांचा प्रचंड प्रभाव पडला. या प्राचीन संस्कृतीबद्दलच्या आदराने त्यांचं मन भारावून गेलं. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1744 ते 1771 पर्यंत काम केलेल्या जॉन ग्रॉस याने आपल्या व्हॉइस टू द ईस्ट इंडिया ग्रंथात असं म्हटलंय, हिंदूंची आपला धर्म आणि परंपरा यांच्याविषयी असलेली चिवट श्रद्धा आणि त्याचवेळी मानवी मूल्य आणि इतरांच्या धर्माविषयीची सहिष्णुता यामधला विरोधाभास मला जाणवला. हिंदूंचा हा मूलभूत विश्वास आहे की मनपूर्वक आणि श्रद्धेनं केलेली कुठलीही पूजा आणि प्रार्थना ईश्वराला मान्य होते. हृदयाचा धर्म हाच खरा धर्म आहे. बाकी सगळे उपचार हे स्थलसाल सापेक्ष आहेत. त्यामुळे कोणी कोणाचा धर्म बदलण्याची गरजच नाही. भावना प्रामाणिक असेल तर कुठलाही धर्म तुमचं रक्षण करण्यास समर्थ आहे. या विश्वासामुळेच इतरांचा धार्मिक छळ न करता व त्यांना आपल्या धर्मात आणण्याचा आग्रह न धरता, फार महत्त्वाचं आहे, फार हिंदू धर्माची ब्युटी काय बघा, की इतरांचा धार्मिक छळ न करता त्यांना आपल्या धर्मात आणण्याचा आग्रह न धरता हिंदू सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगतात. आपला धर्म हाच एकमेव खरा धर्म आणि जगातील सर्व लोकांना काहीही करून आपल्या धर्मामध्ये आणलंच पाहिजे, अन्यथा ते नरकात जाऊन पडणार, हे लहानपणापासून ऐकत असलेल्या जॉन ग्रॉससाठी हे विलक्षण होतं. हिंदू धर्म मुळातच सहिष्णू आणि उदारमतवादी आहे हे इंग्रजांनाही कळलं आणि त्यांच्यापैकी अनेकांनी ते खुला दिलाने मान्य केलं. पण आपल्या देशामध्ये मात्र हिंदूंना सहिष्णुतेचे धडे देणं हे पुरोगामीपणाचं लक्षण मानलं गेलं. संस्कृत भाषेची तर्कसंगत रचना, सुसंगती, ऊर्जा आणि सौंदर्य यांच्याविषयी तो अत्यंत प्रेमाने आणि उदरानं इंग्रज लिहितात. 1742 मध्ये भारतामध्ये आलेला रॉबर्ट ऑर्ने त्याच्या द अर्ली हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या ग्रंथामध्ये लिहितो, हिंदूंना त्यांचा धर्म किडा मुंग्यांचीही हत्या करू नये अशी शिकवण देतो. हे लोक सतत एकत्र येऊन आपले सण समारंभ साजरे करतात. त्यावेळी गोरगरिबांना दानधर्म केल्याने आपली पातकं धुतली जातात असा समज आहे. हिंदू अत्यंत कुटुंबवत्सल असतात. सगळ्यांशी माणुसकीनं आणि सौम्यपणानं वागतात. अनोळखी लोकांशी देखील ते औदार्यानं वागतात आणि त्यांच्या गरजा भागवण्याचा ते प्रयत्न करतात. आपल्या काही पुस्तकांमधलं एक कालिदासाचं शाकुंतल त्या विल्यम जोन्सनी वाचलं आणि तो वेडा झाला. या विल्यम जोन्सनी मग त्या कालिदासाच्या शाकुंतलचं भाषांतर युरोप भाषेमध्ये केलं आणि ते तिथे अत्यंत लोकप्रिय झालं.
तर जॉर्ज फॉस्टर याने शाकुंतलची इंग्रजी भाषेतली प्रत जर्मनीला नेली आणि जर्मनीतल्या साहित्य क्षेत्रामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली. फॉस्टर म्हणतो शाकुंतल वाचून, स्त्रीच्या सौंदर्याचं आणि प्रेमाच्या महतीचं इतकं अप्रतिम वर्णन करणारी कुठली कलाकृती मला संपूर्ण ग्रीक साहित्यात आढळली नाही. जर्मन कवी गटे शाकुंतल वाचून इतका आनंदित झाला की तो पुस्तक डोक्यावर घेऊन नाचायलाच लागला. शाकुंतल लिहिलं गेलं तेव्हा इंग्रज लोक कमालीचे मागासलेले होते असं विल्यम जोन्स मान्य करतात. जगातील इतर कुठल्याही देशामध्ये सभ्यता आणि संस्कृतीचा उदय होण्याच्या आधी भारतीय संस्कृती चरमपदाला पोचलेली होती. आपल्याच विद्वानांना मात्र हे हिंदूंचं झालेलं कौतुक आवडत नाही. हिंदू संस्कृतीचे विशाल दर्शन नजरेआड करायचं आणि आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मांडला जायचा. ही संस्कृती गोऱ्या आक्रमकांनी निर्माण केल्याचं प्रतिपादन केलं जायचं. विज्ञान, तत्वज्ञान, कला, संस्कृती, साहित्य प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राचीन भारतानं केलेल्या प्रगतीचं राज्यकर्त्या इंग्रजांनी मुक्त कंठानं केलेलं गुणगान पाहिलं की प्रगतीला भाकडकथा ठरवणाऱ्या आपल्या लोकांची मला गंमत वाटते. पण एका विशिष्ट कालखंडामध्ये हिंदूंच्या परंपरा जुनाटच नाहीत तर अमानुष आहेत यावर अचानक तार सप्तकामध्ये इथले डावे, इथले कम्युनिस्ट, इथले समाजवादी चर्चा करायला लागतात. अशा चालीरीती बाळगणारा हिंदू धर्म जणू सैतानाच्या प्रभावाखाली आले धर्म आहे अशा शिगेला ही चर्चा नेण्यात येते. म्हणून मित्रांनो, या डाव्यांपासून, समाजवाद्यांपासून सावध राहा. हिंदू धर्मावर प्रेम करावं. काय सुंदर धर्म आहे, काय सुंदर संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम, विश्वाला एकत्र घेणं. आता विश्वात्मके देवे, हे विश्वची माझे घर, वंदे मातरम असे शब्द तुम्हाला फक्त हिंदू साहित्यात दिसतील, हिंदू संस्कृतीत दिसतील, हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिसतील. हिंदू या शब्दावर प्रेम करा. हिंदूंचं रूप, रंग, गुण, हिंदूंचा स्वभाव एकदा कळला ना की इतकं प्रेम कराल. मग तो धर्म वाचवण्यासाठी प्रेम कराल आणि तो धर्म वाचवण्यासाठी प्रेम कराल तेव्हा त्या धर्मासाठी मरायला तयार व्हाल. जसे मुसलमान इस्लामसाठी मरायला तयार आहेत. हिंदू जगले पाहिजे. हिंदू जगणं ही फक्त हिंदूंची नाही, ही विश्वातल्या प्रत्येक माणसाची गरज आहे. इथेच थांबतो. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.